त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सोमनाथ नगर भागाचे प्रतिनिधित्व करणारे उच्चशिक्षित तडफदार आणि लोकभिमुख युवा नेता मोहनभाऊ बेंडकोळी हे येत्या पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वाघेरा गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मोहनभाऊ यांनी लहानपणापासून देशसेवेचा वसा घेतला होता आणि त्यांची इच्छा भारतीय सैन्यात प्रवेश करून राष्ट्रसेवा करण्याची होती. मात्र एका अपघातात हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते शक्य झाले नाही. परंतु त्याच सेवाभावाने त्यांनी समाजकारणात उडी घेतली आणि लोकसेवेच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्यास सुरुवात केली. सोमनाथ नगर परिसरात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती तसेच मूलभूत सुविधा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ नगर परिसरात विकासाची गंगा अखंडपणे वाहते आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीत मोहनभाऊ बेंडकोळी वाघेरा गणातून आपल्या विकास दृष्टीच्या बळावर मतदारांचा कौल मिळवण्यासाठी सज्ज आहेत. या तरुण, जोशपूर्ण आणि प्रामाणिक नेतृत्वामागील प्रेरणा, त्यांचा समाज विकासाचा प्रवास आणि आगामी योजनांबद्दल जाणून घेऊया मोहनभाऊ बेंडकोळी यांच्या खास रोखठोक मुलाखतीतून. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल केव्हाही वागू शकतात. याच पार्श्वभूमीवर वाघेरा गणातून इच्छुक असलेले मोहनभाऊ बेंडकोळी आपल्यासोबत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून तसेच विद्यार्थी दशकापासून समाजकार्य करणारे, नक्कीच यांना देशसेवेची आवड होती. त्यांचं स्वप्न होते की भारतीय सैन्यात आपण या ठिकाणी दाखल झालं पाहिजे, पण काही कारणास्तव त्यांना भारतीय सैन्यात दाखल होता नाही आलं. त्याचप्रमाणे मग फक्त भारतीय सैन्यात जाऊनच या ठिकाणी देशसेवा नाही होऊ शकत, आपल्या लोकांची सेवा केली तर तीही देशसेवा होऊ शकते. याच विचारांचा नवे तर या सुशिक्षित विचारांचा 15वी शिक्षण झालेला हा तरुण जेव्हा राजकारणात उतरतो त्यानंतर खऱ्या अर्थाने चांगल्या प्रस्थापितांचे धाबे दणानून सोडतो. आपल्यासोबत मोहनभाऊ आहेत. आपण त्यांचा संपूर्ण परिचय जाणून घेणार आहोत. भाऊ, काय सांगाल, कसे विद्यार्थी दशेपासून काम करतायत, कशी तुमच्या बालपणापासून सुरुवात झाली? नमस्कार, माझं नाव मोहन बेंडकोळी आणि आज या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर माझ्या वतीनं नाही तर माझ्या संपूर्ण समाज भागातल्या परीक्षा मंडळीच्या वतीनं ही भावना व्यक्त केली जाते की कुठंतरी तुझ्यासारख्या तरुणाची किंवा तुझ्यासारख्या व्यक्तिमत्वाची, सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाची गरज आहे. खरं म्हटलं तर विद्यार्थी दशेपासून ह्या गोष्टीमध्ये मला फार आवड होती आणि सुरुवातीचा काळ माझा जर म्हटला तर प्राथमिक शाळा मी माझ्या गावात केली. त्यानंतर रोहिले आश्रमशाळा जी आहे तिथं माझं 2 वर्ष शिक्षण झालं. त्यानंतर त्र्यंबकेश्वर नूतन बोर्डिंगला माझं तिथं मी शाळेत होतो 1 वर्ष. त्यानंतर मी 10वी पर्यंत, त्यानंतरचे 2-3 वर्ष आपल्या दोंडेगाव आश्रमशाळेला होतो. आणि मग त्या वेळेस मी शिक्षण घेत असताना माझ्या प्रचंड म्हणजे मनामध्ये, मी पूर्वी कुस्ती पण खेळायचो आणि मला देशाबद्दल सैन्यावर जाण्याची खूप प्रचंड इच्छा, म्हणजे एकदम प्रांजळपणे. परंतु झालं काय, मी जेव्हा 10वी पासआउट झालो माझा शाळेमध्ये नंबर पण आला आणि त्यानंतर मी शाळेतून कॉलेजला ऍडमिशन केलं. मी KTHM कॉलेजला, आपलं महाविद्यालय जे आहे त्याच्यात ऍडमिशन केलं. मी 11वीला असताना मी NCC आर्मी जॉईन केली. त्याच्यासोबत NCC आर्मीला मला जॉईंड माझे रोहिल्या गावचे एक मित्र आहेत, विजय तिदमे म्हणून, विजय बबन तिदमे, त्यांचा मुलगा होता. आणि 11वीमध्ये मी हे झालं माझं ते C सर्टिफिकेट असतो NCC आर्मीचं. परंतु 1 वर्ष झाल्यानंतर माझा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझा एक जो हा उजवा हात आहे माझा, तो त्या ठिकाणी सर निकामी झाला. आणि त्यामुळं मला प्रचंड, म्हणजे मी कुस्ती जरी पाहिली तर मी रडायचो. खरं म्हटलं तर मी साधा खो खो जरी पाहिला तर मी रडायचो. रनिंग जरी मुलांची स्पर्धा पाहिली तर मी रडायचो. का तर मला ती प्रचंड तीव्र इच्छा होती त्या ठिकाणी आणि ते मी त्यानंतर मला प्रचंड दुःख झालं. पण एक डोक्यात ठेवलं होतं विद्यार्थी दशेपासून की कुठंतरी समाजात राहण्याची मला लहानपणापासून आवड होती आणि मी ते कार्य करत आलोय. आणि ते कार्य करत असताना शालेय दशेपासून मी विद्यार्थी चळवळ असो, हॉस्टेलच्या मुलांच्यासाठी ऍडमिशन असो, ग्रामीण भागातले मुलं ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस ग्रामीण भागातल्या मुलांचे नंबर नाही लागायचे, त्यावेळेस मी स्वतः सगळ्या प्रशासन लेवलला, हॉस्टेल लेवलला बरेचशा मुलांना शिक्षण घेऊन द्यावं यासाठी मी मुक्कामी माझ्याकडे ठेवायचो हॉस्टेलला असताना. आणि त्या गोष्टींचा प्रचंड मला आवड होती. त्यामुळे विद्यार्थी दशेपासून मला समाजसेवेची आणि
समाजकार्याची आवड असल्यामुळे आजपर्यंत ह्या गोष्टी क्रिएट झालेल्या आहेत. नक्कीच समाजसेवा करत असताना असं कधी वाटलं की आपण राजकारणात यावं आणि राजकारणात कसे आलात? दादा, विषय असा आहे, समाजसेवा करत असताना कधी वाटत नव्हतं की मी राजकारणात येईल, परंतु एक माणसाचा स्वभाव असतो की समाजात जेव्हा तुम्ही वावरता त्यावेळेस समाज तुम्हाला आपोआप कॅच करत असतो. आणि मग त्यानंतर राजकारणाचा विषय, मी अतिशय लहान मुलगा होतो, म्हणजे अगदी माझ्या तोंडावर ही दाढी मिशी पण नव्हती तेव्हापासून सन्माननीय खोसकर साहेब त्यावेळेस ZP सदस्य होते आणि तेव्हापासून मी त्यांच्या करंगळीला धरून या राजकारणात उतरलो. आणि मग त्यांच्यासोबत त्यांनी जो आदेश केला, मग अगदी सुरुवातीचा भुजबळ साहेबांचं इलेक्शन असो त्यापासून मी जास्त सक्रिय झालो आणि तेव्हापासून राजकारणात पडलो. राजकीय खेळीचाळी किंवा राजकीय वातावरण कसं असतं, राजकारण कसं लढवलं जातं, समाजात कसं वागलं पाहिजे, कसं वावरलं पाहिजे, हे आचरण मी तेव्हापासून शिकत गेलो. आणि त्याचा फायदा कदाचित मला आत्ता जाणवत चाललाय, कारण का नंतरच्या काळामध्ये समाजाने किंवा माझ्या गावाने या गोष्टीची दखल घेतली. आणि मग 2023 साली, म्हणजे आता 2 वर्ष होतील, त्यावेळेस माझ्या मिसेस या माझ्या सोमनाथ नगर जे गाव आहे त्या गावामध्ये लोकनियुक्त सरपंच केलं त्या गावाने. आणि खऱ्या अर्थाने तिथं माझ्या राजकारणाचा उगम झाला असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या मिसेसला लोकनियुक्त सरपंच केलं, काय काय गावात सोयी नव्हत्या, काय काय सुविधा तुम्ही या सरपंच पदाच्या कार्यकाळात केलेल्या आहेत? साहेब, सर्वात महत्वाचं, छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, पण जे गावाचे मूलभूत प्रश्न असतात, जे की आज आपण एखाद्या गावची वस्ती म्हटली किंवा शाळा म्हटली, इथं रस्ता नसतो. आणि सर्वात महत्वाचं काम, एक वस्ती आहे सोमनाथनगर गावामध्ये, खालचा पाडा म्हणून, त्याला खालचा पाडा म्हणतो आम्ही, पिंपरीची आळी. तर त्याच पाड्याच्या शेजारी तिथं इयत्ता 8वी पर्यंत शाळा, इयत्ता 8वी, जवळपास 250 विद्यार्थी शिकतात इथं. आणि त्या शाळेला आजपर्यंत रस्ता नव्हता साहेब. आणि मग त्या गावालाही रस्ता नव्हता तिथं त्या गावाला. आणि जवळपास एक किलोमीटर रस्ता, म्हणजे बाकी कॅनलचा असो, बाकी प्रायव्हेट जागेतून असो, जवळपास 1 किलोमीटर रस्ता मी फक्त गावाच्या आणि त्या शेतकऱ्यांच्या विनंती करून, म्हणजे जो रस्ता स्वातंत्र्यपूर्व काळापासून मार्ग निघाला नव्हता, तो रस्ता आज त्या गावाला आणि त्या विद्यार्थ्यांना, त्या शिक्षकांना तो रस्ता मी सन्माननीय आमदार खोसकर साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आणि तो तिथे मी आणलाय. आता म्हणजे त्याचं मुरुम वगैरे झालंय, आता लगेच दिवाळीत दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होतंय. त्यानंतर गावातले कोणाचाही आरोग्याचा विषय असो, मला आमदार साहेबांच्या माध्यमातून खूप शिकायला भेटलं. एकदम प्रामाणिकपणे सांगतो का त्या माणसाकडून बऱ्यापैकी काही गोष्टी असतील तर त्या माणसाकडून शिकायला भेटल्या. म्हणजे परिस्थिती काही असो माणसाची, फक्त जिद्द पाहिजे, इच्छा पाहिजे. माझ्या कुटुंबाचा जरी तुम्ही बॅकग्राऊंड पाहिला, तुम्ही घरी आले तर कधी सांगणार नाही, कोणता माणूस सांगणार नाही का हा मोहन बेंडकुळीचा घर आहे, हा मोहन बेंडकुळीचा बाप आहे. पण मला जे ते मला अभिमान आहे त्या गोष्टींचा. आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून मी गावात घरकुल मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये, मग शबरी आवास असो किंवा पंतप्रधान आवास असो, गोरगरिबांना घरकुल मिळवण्यात यश आलं. त्यानंतर छोटे छोटे जे योजना असतात लोकांसाठी, साधा 7/12वर नाव कोणाचं लावायचं असलं तर त्यासाठी मी वैयक्तिक पाठपुरावा करतो. साधा पंचायत समितीला आता काही काम असलं, एकट्या माणसाचं जरी काम असलं, फक्त कोणी सांगायचं, मोहन बेंडकुळीला सांगितलं, तो पोऱ्या तिथं आला नाही. म्हणजे पंचायत समिती म्हणजे काय, तर त्या पंचायत समितीचे असलेले संलग्नित कामं लोकांचे तिथं जाऊन प्रश्न सोडवण्यासाठी तो माणूस तिथं उपलब्ध पाहिजे. त्या माध्यमातून मी गावात प्रचंड काम केलं आहे आणि गावाचा पण खूप मोठा आशीर्वाद आहे त्या भागाचा. म्हणजे वेळा असो, सोमनाथ नगर असो, उलदार नगर असो, शिवाजीनगर असो, आणि या गाणात पण मी ते काम करण्याचा प्रयत्न कालपर्यंत केलाय. आणि गावात छोट्या छोट्या गोष्टी असो, मी खूप त्या ठिकाणी संवेदनशील असतो आणि प्रामाणिक असतो, ते काम करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहात, समाजकारणामध्ये, त्याच ठिकाणी सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये देखील भरघोस असं कार्य तुमच्या हातून झालेलं आहे. तुम्ही कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात, कुठल्या पक्षाकडे उमेदवारी मागताय? साहेब, मी कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहे जे तुम्ही म्हणता, तर माझा पक्ष सन्माननीय आमदार हिरामनजी खोसकर साहेब आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे, म्हणजे हे जगही सांगाल का मोहन बेंडकुळी म्हटलं तर हिरामन दादा खोसकर असं नाव जोडलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी माझ्या नेत्याबद्दल कोणी काही सांगितलं तरी मी त्या गोष्टीवर ठाम राहायचो. त्यामध्ये संपत नाना सकाळे असतील, बैरू नाना मुळाने असतील, आता नवीन नेतृत्व जे आले समाधान बोडके पाटील असतील, आणि ही जी मंडळी,
तर ह्या सर्वांशी मी संलग्न, त्यांचा जो आदेश आला त्या गोष्टीला मी आतापर्यंत एकदम प्रांजळपणे, कोणताही आदेश आला तो प्रांजळपणे मान्य करून पुढे या राष्ट्रवादी पक्षाकडून मी इच्छुक आहे. राष्ट्रवादी पक्षाने तुम्हालाच का तिकीट द्यावं? मला का तिकीट द्यावं? बरोबर आहे. प्रश्न असा आहे, तिकीट देणं हा एक त्या नेत्यांचा एक अभ्यासाचा भाग असतो आणि नक्की ते विचार करून देतील. हे खूप तज्ञ लोक आहेत. हे काय कोणाच्या बळीला, कोणाच्या याला बळी पडणारे नेते नाही. आता संपत नानासारखे नेते आहेत, समाधान भाऊ आहे, बैरू भाऊ आहे आणि आमदार साहेब आहे स्वतः. हे स्वतः सुज्ञ मंडळी, ही काही कोणाचे स्वतः यांचं तळागाळात काम आहे आणि ही मंडळी फार विचार करून या तिकिटाचं नक्कीच जे असेल त्यांच्या अभ्यासानुसार देतील. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. मला का द्यावं तिकीट? तर एक असतं, एखादी गोष्ट असते का काम करीत असताना लोकांनी आतापर्यंत जे भागामधले इतर इच्छुक उमेदवार असतील, मोहन बेंडकुळे असेल, सगळेच असेल, तो लोकांनी उमेदवार कसा असावा हा आतापर्यंत ते अभ्यासून बसले. त्यांना माहिती आहे ह्या खरवळा असो, तो भाग असो किंवा या गणातला एकंदरीत सर्वच भाग असो, त्या ठिकाणी मोहन बेंडकुळे हा फक्त स्वतःसाठी धावणारा कार्यकर्ता नाही. म्हणजे त्याची परिस्थिती जरी मागची शून्य असली, मी प्रांजळपणे सांगतो, तरी पण लोकांनी पाहिलंय का मोहन बेंडकुळे कोण आहे, काय तो काय करू शकतो. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी लोकांमध्ये अपडेट असतो कालपर्यंत. असं नाही का आज इलेक्शन चालू झालं आणि मोहन बेंडकुळे चालू झाला, हे माझ्या रक्तात नाही. त्यामुळे मी या नेत्यांच्या संस्कारामुळे मी खूप पहिल्यापासून धावत आलोय, घसत आलोय आणि नक्कीच या माझ्या कालपर्यंतचं कार्याचं, कारण का इलेक्शन आलं मग उठा आणि चला, याला काही अर्थ नाही. आणि मला प्रामाणिक एक म्हणावंसं वाटतं का ह्या वाघेरा गणातला मतदार फार सुज्ञ, मग तो एखादा काठीवरला म्हातारा माणूस असो, एखादा ज्येष्ठ माणूस असो, मध्यम वर्ग असो आणि महत्वाचा म्हणजे तरुण वर्ग असो. मला एक अभ्यासात आलं भाऊ का ह्या इलेक्शनमध्ये तरुण वर्ग फार महत्वाची भूमिका बजावणार. म्हणजे तरुण वर्ग म्हणजे मी एकटा तरुण म्हणजे शहाणा नाही, परंतु भूमिका बजावणारे हे बाकी नक्की. बाकी मग मोहन बेंडकुळे असा उमेदवार आहे का तो सर्वात जास्त म्हाताऱ्यांना, तरुणांना, स्त्रियांना, माय बहिणींना आवडणारा उमेदवार आहे आणि नक्कीच यावेळेस म्हणून माझा विचार केला जाणार आहे. याच्यात मला म्हणजे सांगायला काही हरकत नाही. वाघेरा गणामध्ये काय काय समस्या तुम्हाला वाटतात? तुम्ही आता संपूर्ण वाघेरा गणा पिंजून काढलेला आहे, तुमच्या सगळ्या लोकांशी इथं संबंध आहे, काय काय समस्या वाटते तुम्हाला? वाघेरा गणामध्ये समस्या म्हटल्या तर आपण जसं म्हणतो समाजकारणात, राजकारणात समस्या मिटल्या ना मिटते नाही, परंतु जो हिरामनदादा खोसकरांचा जो कार्यकाळ आहे आणि त्या कार्यकाळामध्ये त्या माणसाने रात्रदिवस न झोप घेता बऱ्यापैकी जे रस्ते असतील त्यांवर काम केले, पाणी असेल त्या पाण्यावर काम केले, राहिलेल्या गोष्टींवर. आता काय असतं माहिती आहे का, ग्रामीण भागात तळात राहणारा कार्यकर्ता, आज गरज काय, तळात राहणारा कार्यकर्ता आणि आमदार साहेब किंवा जे नेते मंडळी असेल त्यांपर्यंत योग्य ती माहिती, योग्य त्या समस्या पोहोचवण्याचं काम हे संबंधित उमेदवारांना करायचं असतं. आणि त्यामुळं राहिलेले पाण्याचे प्रश्न असतील, राहिलेले आरोग्याचे प्रश्न असतील, राहिलेले लोकांचे प्रशासकीय लेवलला छोटे छोटे दाखल्यांचे प्रश्न असतील, लोकांच्या इतर बाबी असतील, तर ह्या गोष्टींवर मला प्रचंड काम करायचं आहे. आणि समस्या म्हटल्या तर पाणी थोडक्यात 21% पाण्याचं काम राहिलं आहे, तर त्याच्यावर एकदम आपल्याला काम करण्याचं माझं मोठं दृष्टिकोन आहे पाण्यासाठी. आणि राहिला आरोग्याचा जो विषय आहे त्याच्यात सर्वात महत्त्वाचं शिक्षणावर माझं फार भर असणार आहे, कारण का शिक्षण हे भवितव्य आहे आणि आपल्या भागामध्ये शिक्षणाकडं किंवा त्या अधिकाऱ्यांकडं जवळीकता साधून त्याच्यात गुणवत्ता भागाची कशी सुधारता येईल यासाठी पण प्रयत्न केले पाहिजे नेत्यांनी. हे नेत्यांचं काम असतं. म्हणजे नेते कोण, माझ्यासारखे छोटे नेते, तर हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम असतं. उगाच राजकारण आहे का राजकारण करण्यात मजा नसते. त्यामुळे मी तो प्रयत्न एकदम प्रांजळ करणार आहे. जो राहिलेला विकासासाठी तो मी 100% प्रयत्न. आपण वाघेरा गणामध्ये फिरतायत, वाघेरा गणात गाठी भेटी देखील आपण सुरू केलेल्या आहेत. कसा लोकांचा प्रतिसाद आहे तुम्हाला? वाघेरा गणात फिरत असताना खरं म्हटलं तर मी एकदम प्रांजळ सांगत का जर 2 महिन्यात जर फिरून राजकारण समजा जर जिंकता आला असतं कोणालाच काय, तर ते एवढं सोपं नसतं. परंतु माझा जो संवाद आहे, मी सकाळी जर 7ला जर घरातून निघालो ना, तर माझे मुलं झोपलेले असतात. त्यावेळेस मी संध्याकाळी 8, 9, 10 वाजता घरी पोहोचतो, तेव्हा वेळेस पण माझे मुलं झोपलेले असतात.
म्हणजे मला माझ्या मुलांचा पण चेहरा पाहायला भेटत नाही. हा माझा इथून मागचा राजकारणाचा प्रवास आहे आणि त्यामुळं मी समाजामध्ये खूप वेळ देत असतो, एकदम प्रामाणिक सांगतो. आणि तो वेळ दिल्यामुळं लोक त्या ठिकाणी प्रतिक्रिया येत असतात का मोहन जो मुलगा आहे तो खरंच सगळ्यांसाठी वेळ देतो, त्याच्यापाशी कोणत्या जातीपातीचं अवलोकन नसतं. मी स्वतः उच्च शिक्षित आहे आणि तुम्ही जसं सांगितलं का ग्रॅज्युएशन झालंय, तर माझं ग्रॅज्युएशन नाही, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. माझं ग्रॅज्युएशन KTHM कॉलेजला झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कॉलेज रोडला HPTRYK कॉलेजला झालं. म्हणजे त्यातही माझं शिक्षण पॉलिटिकल सायन्स आहे. त्यामुळं भागात वावरत असताना स्वतःहून मतदाराचा जो कल आहे, मतदार प्रामाणिकपणे सांगता का बाळा तुझ्यासारख्या पोराची गरज आहे. मी हात जोडून त्यांना सांगतो का जर खरंच तुमच्यासारख्याची जर इच्छा असेल तर मी त्या ठिकाणी उतरल, नाही तर मग माझं काही म्हणणं नाही का मी उतरलंच पाहिजे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला गावात संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं मतदारांना मी विचारूनच किंवा जे नेते मंडळी असेल, जो माझा तरुण वर्ग फार मोठा मित्र परिवार आहे, तर त्या तरुणांची पण फार मोठी प्रतिक्रिया आहे. आणि जे लोक आहेत ते मला प्रामाणिक सांगतात, तर त्यांना मी पण सांगतो जर खरोखर इच्छा असेल तर या गोष्टी, कारण का ते म्हणतात राजकारण हे खोट्याचं असतं. बरोबर. मी गावात सरपंच झालो, माझ्या गावच्या एक माणसाने समोर येऊन सांगायचं किंवा भागातल्या कोणी का मोहन बेंडकोळी कधी खोटा बोलून एखादी गोष्ट पुढे नेतो, जी नाही होणार ती नाही होणार, आणि चुकली तर मी हात जोडून माफी मागायला सुद्धा तयार असतो. त्यामुळं खोट्याचं राजकारण नाही, बऱ्यापैकी खऱ्याचं राजकारण आहे. त्यामुळे मी ते करण्याचा प्रयत्न करतो, लोक त्याचा विचार करताय. नक्कीच तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. जर पक्षाने उमेदवारी नाही दिली तर इतर कुठल्या पक्षात जाणार का, बंड करणार का पक्षविरोध? बघा आता का असतं, प्रत्येकाचा अधिकार आहे. आता इच्छुक जे आहेत सगळे माझेच जवळचे आहेत, जे 3-4 प्रमुख जे आहेत, तर जवळचे संबंध आहे आमच्या सगळ्यांचे. मग त्या ठिकाणी सन्माननीय देवाभाऊ असतील, सन्माननीय जयराम भाऊ असतील, सन्माननीय अजून कोणी असतील, तर ही जी मंडळी अगदी जवळची, त्याच्यात काही दुमत नाही. माझं राजकारण कधी सोडायचं नसतं. मी स्वतः पैलवान असलो तरी नाही माझ्यात, मी स्वतः मनगटात ताकद आहे, पण माझ्या विचारात योग्य ताकद आहे. आणि मग ही सगळी मंडळी आम्ही वावरत असताना तर ह्या लोकांशी विचार विनिमय करून आम्ही पुढं काय निर्णय घ्यायचा याच्यात संवाद साधण्याचा प्रयत्न करू. म्हणजे मोकळा आता हे जग बघणार आहे, त्याच्यात काही विषय नाही. फक्त आता काय अजून काही ठराविक गोष्टी असतील त्या आम्ही हाताळू आणि संपूर्ण गावाचा, भागाचा, मतदारांचा एकंदरीत अभ्यास घेऊन आणि आम्ही त्या ठिकाणी विचार मांडू का काय करायचं बाबा. समजा नाही तिकीट भेटलं तर काय केलं पाहिजे, हे मी प्रश्न भागाला पण विचारणार आहे, गावाला पण विचारणार आहे, की माझ्या असणारी ज्येष्ठ मंडळी त्यांना पण विचारणार आहे बाबा काय केलं पाहिजे. आणि मग हा सगळा एकंदरीत आकलन एक आहे. मी या सगळ्या गोष्टी एकदम प्रामाणिक सांगतो, या सगळ्या गोष्टी मी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून मग या गोष्टी मी पुढच्या टाकल्या तरी त्यांच्या निदर्शनास आणून, कारण का हे शक्य म्हणजे माझ्याकडून होणार नाही. आणि मी जर लढायचंच ठरलं तरी मी सगळ्यांचा विचार घेऊन, त्यांनी सांगितलं मोहन लढ तर लढणार, नाही सांगितलं माझ्या गावानी किंवा माझ्या भागानी, माझ्या मतदारांनी, माझ्या मित्रपरिवारांनी सगळ्यांनी सांगितलं लढ तर लढणार. त्यांनी सांगितलं तुझी लायकी नाही, तुझी कुवत नाही, तुझी अवकात नाही, मी बसून घेईल, माझं काय, मी समाधानी माणूस, तसं काही नाही. पण लोकांना विचारून करणार. नक्कीच लोकांना विचारून तुम्ही राजकारणात उतरणार आहात. बंड या ठिकाणी होऊ शकतं असं एकंदरीत आम्हाला वाटतं. काय सांगता? नाही, बंड होऊ शकतं म्हणजे बंडाचं काय असतं, मी माझे उत्तर मी दिलंय, तुम्ही पत्रकार आहे शेवटी, तो तुमचा विचारण्याचा तो अधिकार असतो. बंड होऊ शकतो म्हणजे मी तुम्हाला सांगतो माझं सरळ राजकारण आहे. मी कधीच जे नेते कोणी असेल त्यांना विचारायचं कधी का मोहन कधी आतापर्यंत ऍटिट्यूड दाखवला, सगळ्या गोष्टी दूरच्या गोष्टी आहेत. बंडाचा नाही विषय. मी हे बघा, जर मतदारांची जर भावना असेल का मोहन बेंडकोळी राहिला पाहिजे, मोहन बेंडकोळीला निवडून दिला पाहिजे, तर त्याचा विचार पक्षश्रेष्ठी पण करणार, त्याच्यात मला विश्वास आहे. त्यामुळं बघू, जर तर आलं काही विषय तर ते नक्कीच आम्ही काही गोष्टी पक्षश्रेष्ठींच्या सगळ्यांच्याच कानावर टाकल्या, जी मी नावं घेतले मगाशी, सगळ्यांच्याच कानावर टाकलंय का मी नाही, सगळे आमच्या मंडळीनं पुढं भविष्यात काय केलं जाईल, कसं केलं जाईल, आणि नक्कीच सगळ्यांचा विचार करून आपण त्या ठिकाणी तयारीनिशी, असं नाही काही, पण मी सगळ्यांचा, मी म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांचा पण विचार घेऊन आणि मग पुढचे पावलं उचलणार आहे. असं नाही का मी लोकांचाच विचार करेन, जे माझे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा पण विचार करून पुढचं पाऊल. या निमित्ताने शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आवाहन कराल? आव्हान म्हणजे एकच सांगेल, जर हा एका सर्वसामान्य तुमच्या घरातला वाटणारा उमेदवार, गोरगरिबाचा मुलगा, जो सेवेसाठी नेहमी तत्पर असतो आणि
त्याला जर संधी देण्याची ही जर वेळ आहे आणि ती वेळ तुमच्या एका मतातून होणार आहे आणि तो मुलगा पुढचे 5 वर्ष काय जिवंत आहे तोपर्यंत तो बांधलेला आहे तुम्हासाठी. कारण का माझा आत्तापर्यंतचा इतिहास आहे का मी जरी एका गावचा जरी सरपंच झालो असेल 2 वर्षापूर्वी माझ्या मिसेस, पण माझा इतिहास असा आहे का मी घरामध्ये घरचं कोणतंही काम न बघता माझी शेती, माझे वडील भाऊ बघता, माझ्या सगळ्या गोष्टी सगळे बघता मला समाजामध्ये मी ऑलरेडी वाहून घेतलेला आहे. परंतु जर एक आहे मला जर पक्षाने किंवा यांनी प्रांजळपणे ती जर संधी दिली तर भवानी मातेसमोर बसलोय, खूप मोठं त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल आणि मतदारांना एकच आवाहन करेल का वेळ ही एकदाच येत असते आणि हे राजकारण हे इलेक्शन छोटे म्हणजे पंचायत समिती ही तुमच्या भावनेचं. आता खासदारकी राहते, आमदारकी तो एक वेगळा लेवल राहतो, वेगळा विषय असतो, पण हा मोजक्या गावांचा विषय आणि मोजक्या गावांमध्ये नक्कीच मोहन बेंडकुळे हा प्लस पॉइंट असणार. आणि त्यांनी सांगितलंय लोकांनी का बाळा तू राहिलं पाहिजे आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना पण विनंती करेल, सगळ्या मंडळीला हात जोडून माझी विनंती राहील का जर बदल जर घडवायचा असेल, काहीतरी चांगला कार्यकर्ता जर द्यायचा असेल तर तुम्ही सगळ्यांच्या विचारांनी मला साथ द्यावी आणि नक्कीच मी तुमच्या सेवेसाठी स्वतःचे म्हणजे काय म्हणतात कपडे फाटले तरी चालेल, पायाचे कातडी तर आतापर्यंत घसल्यातच मी याच्या पुढे घसल आणि लोकांसाठी वाहून घेईल. मला मताच्या रूपाने सगळे आशीर्वाद देतील याच्या शंका नाही. नक्कीच देश सेवेसाठी वाहून घेतलेला हा तरुण जेव्हा राजकारणात समाजकारणात उतरू पाहतो, नक्कीच या तरुणाचा याच्या कार्यकुशलतेचा विकासाचा हा दृष्टिकोन नक्कीच पक्षश्रेष्ठींनी विचार विनिमय करून यासारख्या तरुण उमद्या नेतृत्वाला संधी द्यावी अशी विनंती देखील आमच्या वतीने करण्यात येत आहे.